बर्थडेचा केक चेहऱ्यावर बनतोय तर वी हॅव गॉट अ प्रॉब्लेम. सॉरी दॅट वॉज अ बॅड वन. पण वरी नॉट. मी तुम्हाला सांगणार आहे की केकी मेकअप कसा अवॉइड करायचा. 4 चुका आणि तुम्ही या नेहमीच करत असता. चूक क्रमांक 1, कन्सिलरचे थरवर थर. कन्सिलरचे लेयर्स दिले की सॅटन भोवती असणाऱ्या कड्यासारखे डार्क सर्कल्स लपत नाहीत. सॉरी दॅट वॉज अ बॅड वन टू. त्यापेक्षा थोडा कलर करेक्टर लावा, मग तुमचा डार्कनेस न्यूट्रलाइज होईल. चूक क्रमांक 2, कन्सिलर डायरेक्ट फेसवर अप्लाय करू नका. आधी हातावर घ्या, बॉडीच्या हीटने ते वॉर्म होईल, मग ब्रशने हातावरच ब्लेंड करा आणि खालून डाब करत वर या. डोळ्यापर्यंत लावू नका, ते नॅचरल दिसेल. कमी प्रॉडक्ट, जास्त कव्हरेज. चूक क्रमांक 3, तुम्ही एनिवे कार्यक्रमाला लेट असता, तर मग कन्सिलर लावल्या लगेच पावडर लावू नका. अजून थोडा लेट झाला तरी चालेल, नाहीतर कन्सिलर आणि पावडर मिळून बॅटर बनवतील जे पुण्याच्या गरमीत केक बनेल. सॉरी दॅट वॉज अ बॅड वन अगेन. चूक क्रमांक 4, आय नो लहानपणापासून आपण मोठ्या फुलाने टाल्कम पावडर लावत आलोय, पण ती सवय आता मोडावी लागेल. पफवर थोडी पावडर घ्या, हातावर एकदा डाब करा, यामुळे एक्सेस निघून जाईल. मग चेहऱ्यावर जेंटली प्रेस करा. ही एक स्टेप केकी मेकअप कम्प्लिटली फिक्स करते. या 4 चुका अवॉइड करा आणि रिझल्ट मला कमेंट्समध्ये कळवा. आणि तुम्हाला कलर करेक्टर बद्दल डाऊट्स असतील तर माझ्या चॅनलला स्टॉक करा. बाय.